एका चांगल्या कुटुंबातील सुमन, जिचे 10 वर्षापूर्वी लग्न झाले होते आणि तिला एक मुलगी होती. तिचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी राहतो. त्यामुळे ती आणि तिची मुलगी घरी एकट्याच राहत होत्या. बाहेर असताना तिच्या नवऱ्याचे एका बाईसोबत संबंध होते, ज्यामुळे तो घरी जास्त लक्ष देत नव्हता. एक दिवस भंगारवाला घरी आला आणि सुमनकडे एकटी पाहून त्याला ती आवडली. सुमन वाकल्यावर तिचा पदर खाली पडला आणि तिचे शरीर पाहून तो तिच्याकडे आकर्षित झाला. दुसऱ्या दिवशी सुमनची मुलगी शाळेत गेल्यावर तो भंगारवाला पैसे देण्यासाठी म्हणून घरी आला आणि त्याने सुमनला घरात एकटी पाहून तिच्यावर जबरदस्ती केली. सुमनला सुरुवातीला भीती वाटली, पण नवऱ्यापासून दूर राहिल्यामुळे तिला एक वेगळाच अनुभव आला आणि नंतर तिलाही चांगले वाटू लागले. भंगारवाल्याने तिची शारीरिक भूक भागवली. या घटनेनंतर सुमनने तिच्या नवऱ्याला सर्व काही सांगितले. नवऱ्याने त्या भंगारवाल्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली. त्यानंतर त्या भंगारवाल्याला शिक्षा झाली आणि या घटनेमुळे सुमनच्या नवऱ्याला आपली चूक लक्षात आली. आता तो सुमनला जास्त वेळ देतो आणि बाहेर कमी जातो. सुमनला खात्री आहे की तिच्यासोबत आता असे काही परत घडणारच नाही.